प्लस घेतल्यापासून दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका, 2 दिवसात 22 कोटींचा मिळकत कर न भरल्यास जप्तीचा इशारा. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल. जामीन मिळणार की जेलमधील मुक्काम वाढणार याकडे लक्ष. अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरून खडेबोल. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य. जनता दरबाराला गैरहजेरीवरून झापलं. अहमदाबादमध्ये आज काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होणार. खरगे राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित. देशात वक्फ कायदा लागू. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये दगडफेक. जाळपोळीनंतर तणाव. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग. जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं. सरसकट बदनामी नको. पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन. बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत. सूत्रांची माहिती. स्थानिक भाजप नेत्याच्या घरात स्फोट घडवण्याच्या प्रकरणात झिशान अख्तरच्या टोळीतील दोघांना अटक. सिद्दीकींच्या हत्येत झिशान अख्तर वॉन्टेड. बांद्रा पोलिसांकडून अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल. आरोपी शरीफुल इस्लाम विरोधात मिळालेल्या पुराव्यांचा 1000 पानी आरोपपत्रात समावेश. ठाण्यातील मुंब्र्यात खेळणी देण्याच्या बहाण्याने 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. बाथरूमच्या खिडकीतून फेकून मुलीची हत्या. नराधमाला बेड्या. यंदा सर्वसाधारण पाऊस. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 103% पाऊस बरसणार. स्कायमेटचा मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर. सोलापूर, नांदेड, धाराशिवला अवकाळीचा मोठा फटका. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये गारपिटीचा तडाखा, तर सोलापुरात अवकाळीमुळे बागायतदार चिंतेत. अमेरिकेकडून चिनी वस्तूंवर 104% आयात कर. 9 एप्रिलपासून अतिरिक्त कर वसुली. चीन अमेरिका व्यापार युद्धाचे ढग गडद. जगावर होणार परिणाम. आयपीएलमध्ये अटीतटीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सची बाजी. कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव. रहाणे आणि रिंकू सिंगची खेळी व्यर्थ. मुंग्या येत होत्या, घाम येत होता, जोर बैठका पायाला काढायला मला ताकद नव्हती. अमृत नोनी D+ घेतल्यापासून नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. दीनानाथ रुग्णालयाला आता महापालिकेनं मोठा दणका